आपल्या विभागामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत, बऱ्याच पक्षाचे असतील, वेगवेगळ्या पक्षाचे असतील, पण ह्या सगळ्यांपेक्षा तुम्ही वेगळे स्वतःला कसे ठरवता, हे लोकांना कसे सांगताय? प्रमुखाने सांगायचं झालं ना तर मी लहानपणापासून या विभागात वाढलोय. सांगितलं माझा न्यूजपेपर विक्रीचा बिझनेस होता. मी घराघरात पोचलेलो आहे. तर प्रत्येकांच्या समस्या, जी मनं, त्यांच्या गरजा जपल्यात, त्यांचे प्रॉब्लेम मला माहिती आहेत, माझे प्रॉब्लेम त्यांना माहिती आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पक्षाची माझे सलोख्याचे आणि मैत्री संबंध आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की हितकडचं वोट बँक काय आहे, आणि मला जर पक्षाने संधी दिली तर आज 100हून अधिक मंडळ ही माझ्या पाठी ठामपणे उभी आहेत, खूप ठामपणे उभी आहेत. आज त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये, प्रत्येक कार्यक्रमात आपण आवर्जून त्यांना सहकार्य केलेलं आहे. आज आमचा डीलर विभाग हा कोल्हापूर विभाग, मिनी कोल्हापूर म्हणून पूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे. आज सगळ्यात जास्त संख्या कोल्हापूरवाल्यांची, ग्रामस्थांची आज डीलरमध्ये आहे. आज गेले 30 वर्ष त्यांचा एक ऐरणीय प्रश्न आहे कोल्हापूर भवन, तो कधी सुटलेला न प्रश्न अजून सुटलेला नाही. आतापर्यंत लोकांना त्यांना दिशाभूलच केलेली आहे, कोल्हापूर भवन देतो पण बनवून दिलेलं नाही. प्रामुख्याने जर आमची सत्ता आली महानगरपालिकेमध्ये, सगळ्यात माझं पहिलं स्वप्न हे कोल्हापूर भवन बनवून देण्यासाठी असणार आहे. आणि मी तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून हेच सांगतो की माझं स्वप्न आहे ते मी पूर्णत्वास आणणार, आणि त्यासाठी कोल्हापूरवासी माझ्या पाठी ठामपणे उभे आहेत.